रॉट आणि स्क्लेरोटिनिया ब्लाइट. आपण फ्रूट रॉट बघतोय सगळ्यात पहिल्यांदा. आता सिंपल आहे बघा. आपण आता काय बघितलं की फॉर्मॉप्सिस ब्लाइट, फ्रूट रॉट आणि स्क्लेरोटिनिया ब्लाइट आपल्याला बघायचं आहे. तर फॉर्मॉप्सिस हा पण काय आहे, ब्रिंजलचाच डिसीज आहे. तर जो फ्रूट रॉट आपण बघतोय तो कोण कॉज करतोय, फॉर्मॉप्सिस व्हेक्झॉन्स कॉज करतोय. कॉजल ऑर्गॅनिझम लक्षात राहू शकतं. फॉर्मॉप्सिस कशाच्या रिलेटेड आहे, ब्रिंजलच्या. आणि फ्रूट रॉट कोण कॉज करतं, फॉर्मॉप्सिस व्हेक्झॉन्स. लक्षात राहते. ठीक आहे. बघा फ्रूट पूर्ण रॉट होतोय, इथे दाखवलेलं आहे बनाना त्यांनी. सिम्पटम काय, अफेक्ट्स ऑल दी ग्राउंड प्लांट पार्ट्स. पहिला आहे डॅम्पिंग ऑफ. स्पॉट्स जनरली अपियर फर्स्ट ऑन सीडलिंग स्टेम और लीव्स. गर्डल्स seedlings and kill the seedling. Then leaf spots सुद्धा येतात, are clearly defined, circular up to 1 inch in diameter and brown to gray with narrow dark brown margin. आणि फ्रूट रॉट सुद्धा, फ्रूट रॉट मध्ये बघा की स्पॉट्स मच लार्जर. अफेक्टेड फ्रुट्स आर फर्स्ट सॉफ्ट अँड वॉटरी बट लॅटर मे बिकम ब्लॅक आणि ममीफाईड, म्हणजे चेपटाला चालू होतात ते. अँड सेंटर ऑफ द स्पॉट बिकम्स ग्रे, ब्लॅक अँड पिसनेडिया डेव्हलप. ठीक आहे. हे सिम्पटम बघ काय बघतो आपण, हा फ्रूट जो आहे तो पहिला वॉटरी बनतो. ठीक आहे. आणि नंतर काय होतं, ममीफाईड बनतो. म्हणजे बघा इथे चेपटाला चालू होतं. हा आपला ब्रिंजल आहे ना, हा जांभळा ब्रिंजल आहे. तर हा नंतर आता चेपटाला चालू झालाय आणि मोठे मोठे लार्ज स्पॉट ह्याच्यावर यायला चालू झालेत. ठीक आहे. आणि हे पूर्ण रॉट व्हायला चालू झालेलं आहे. म्हणून म्हणले फ्रूट रॉट कॉजिंग बाय फॉर्मॉप्सिस व्हेक्झॉन्स. पिकनिडिया किंवा सायनिडिया with or without found in the affected tissue. Pycnidia. ठीक है. And they are globose or irregular. Conidiophores in the pycnidium are hyaline, simple or branched. And conidia, pycnidiospore are hyaline, one-celled and subcylindrical. ठीक है. Spread कसा होता fruit rot? The fungus survives in the infected plant debris in the soil. It is seed borne. कसा आहे हा, सीड बॉर्न आहे. अँड द स्पोर्स आर स्प्रेड बाय रेन फ्लॅशेस. ठीक आहे. म्हणजे सीड बॉर्न आहे, सीड मुळे होतो हा. आणि स्पोर जे आहेत ते रेन स्प्लॅशेस मुळे स्प्रेड होतात. म्हणजे सेकंडरीली स्प्रेड थ्रू स्पोर्स विथ द हेल्प ऑफ रेन स्प्लॅशेस. अँड द फंगस स्प्रेड थ्रू इम्प्लिमेंट्स अँड इन्सेक्ट्स ऑल्सो. त्यासाठी seed should be dipped in hot water at 50 degrees Celsius for 30 minutes. Then spraying with difoliaton 0.2% or Captan 0.2% in the nursery and filled at 7 to 10 days. Deep summer ploughing, 3-year crop rotation and collection and destruction of diseased plant debris. Then spraying the crop in the field with Zineb or Bordex mixture. ठीक आहे. काय होता, फॉर्मॉप्सिस ब्लाइट कोण कॉज करतं आणि काय सिम्पटम आहे तेवढं लक्षात ठेवा. फेवरेबल कंडिशन पण काही दिलेलं नाही त्याच्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्क्लेरोटिनिया ब्लाइट. स्क्लेरोटिनिया ब्लाइट आपला फॉर्मॉप्सिस ब्लाइट राहिले अजून ह्याचा. ठीक आहे. स्क्लेरोटिनिया ब्लाइट कोण कॉज करतं, स्क्लेरोटिनिया स्पेसिस कॉज करते. म्हणजे स्क्लेरोटिनिया स्क्लेरोटिओरम. सिंपल आहे ना, लक्षात ठेवण्यासाठी खूप सिंपल आहे बघा. फ्रूट रॉट कोण कॉज करतं, फॉर्मॉप्सिस व्हेक्झॉन, जो की फॉर्मॉप्सिस ब्लाइट एक डिसीज आहे ब्रिंजलचा. आणि स्क्लेरोटिनिया ब्लाइट कोण करतं, स्क्लेरोटिनिया स्क्लेरिओटिनम. जसं अल्टरनेरियस लिप स्पॉट जो आहे तो अल्टरनेरियस स्पेसिस करते, तसाच स्क्लेरोटिनिया जो आहे तो स्क्लेरोटिनिया जिनस करतो. ठीक आहे. बघा हे काय बघतोय आपण, it is a serious disease of brinjal. Which of the following is serious disease of brinjal? Sclerotinia blight. Besides brinjal, it also infects tomato, potato, pea, chickpea, and lentil. And the damage to brinjal is mainly through partial or complete wilting of plant. And occasionally the fungus may attack the seedling in nursery also. Symptom काय occur at any part of the foliage. कुठल्या पार्टला होऊ शकतो, mainly the stem किंवा branches. Then at the point of infection, a dry and discolored spot develops, and it gradually girdles the interstem and also progresses up and down. As a result of tissue necrosis, the portion of the plant beyond the point of infection wilt. म्हणजे जळायला चालू होतं, कुठलाही पार्ट तो अफेक्ट करतो, स्टेम, ब्रांचेस, आणि तो विल्ट व्हायला चालू होतात. आणि डिस्कलरेशन, मग स्पॉट, अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथे तयार व्हायला चालू होतात. आणि हा जो डिसीज आहे तो एकदम कसा आहे तर सिव्हिअर डिसीज आहे ह्याचा.
ब्रिंजलचा. फॅक्टर कुठले रिस्पॉन्सिबल आहेत? फेवरेबल कंडिशन काय आहेत? हाय सॉइल मॉइश्चर कपल्ड विथ टेम्परेचर रेंज ऑफ 16 to 21 degree Celsius is favorable for disease development. And in the absence of host, the fungus subsists in the form of sclerotia in soil or affected plant debris. Sclerotia आणि हा स्प्रेड होतो. After harvest, the affected plants and debris should be collected and burned. झाडे पाहिजेत. Deep summer ploughing should be given in such a way that surface soil is buried deep. And rotation of cropping pattern crops like beetroot, onion, maize, paddy, and ginger eliminate the fungal inoculum in the field. And mancozeb carbendazim spray करू शकतो आपण.